परेलचा राजा जिथे बसतो तिथे पाठचा बॅकग्राऊंडलाही सुरुवात झाली. खूप जोरात असं काम चालू झालंय कारण परेलच्या राजाचं आगमन सोहळा असणार आहे 29ला. या साईडला बघू शकता कसा स्ट्रक्चर आहे. त्यानंतर या साईडला बघा स्तंभ वगैरे उभे झालेत. तर इथे आहे परेलच्या राजाचे अपडेट. आता तुम्हाला मुंबईच्या राजाचे अपडेट देतो. जो मुंबईच्या राजाचा मेन गेट आहे त्याचं पण काम जोरदार असं चालू झालंय. त्यानंतर आतमध्ये तुम्ही पाहू शकता जे लास्ट टाइम लालबागच्या राजाच्या इथं गेटच्या इथं जे होते ते सर्व सामान इथे आले. यावर्षी असणाऱ्या पंढरपूर थीम हे बघू शकता तुम्ही. युनिक युनिक सामान वगैरे आले कारण यावर्षी परेलचा राजा आणि मुंबईचा राजा दोन्हीची थीम सेम म्हणजे पंढरपूरच असणार पण युनिक पॅटर्नमध्ये. तुम्ही पाहू शकता वरती स्टेज वगैरे कसा केवढ्या हाईटचा आहे. तर इथं आहे मुंबईच्या राजाचे अपडेट. या साईडला बघू शकता तुम्ही केवढे आहे आणि या साईडला कलर वगैरेचं पण काम जोरदार चालू आहे. बॅक साईडला कलर वगैरे होतं बघा. लालबागच्या राजाचा मेन गेट पाहू शकता किती सुंदर आहे. त्याचं काम बघू शकता, कलाकृती किती भारी पद्धतीने केलेली आहे. लालबागच्या राजाचा मेन गेट खास आकर्षण असतो दरवर्षी. आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता इथे झुंबर वगैरे लावलेलं आहे. त्याच्या साईडला लाईट वगैरे खूप सारं काम येणार आहे. लालबागचा राजा बनायलाही सुरुवात झाली. हे साईडला बघताय तुम्ही पूर्ण पॅक केलेलं आहे. तिथे लालबागचा राजा बनतो आणि फर्स्ट लुक वगैरे कधी आहे त्याची अजून डेट रिव्हील झाली नाही. नंतर या साईडला बघा जिथं मच्छी मार्केट आहे ज्याने सुरुवात केली लालबागच्या राजाची त्याच्या साईडला बघा हा गेट बनलाय. तो पण बघू शकता आणि कमानी पण जाणार आहे नंतर. ही बघू शकता तुम्ही चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मेन गेट. चिंचपोकळीच्या चिंतामणीचेही आगमन असणार आहे 29ला ज्यावेळी परेलच्या राजाचे आगमन असणार आहे त्याच दिवशी बघा. त्याचंही आता मंडपाचं काम जोरदार चालू झालं आहे. नमस्कार मित्रांनो, अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनल मी तुमचे स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण आलो परेलला. आज तुम्हाला अपडेट देणार आहे जेवढे प्रसिद्ध गणपती, मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, परेलचा राजा या गणपतीच्या मंडपची अपडेट देणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण 2 ते 3 दिवस खूप सारे आगमन होते त्यामुळे आपल्याला व्हिडिओ होणं पॉसिबल झालं नव्हतं. परेलचा राजाचा मेन गेट वरती बघू शकता विठुराय आहे. तुम्हाला या साईडने दाखवतो. नंतर आपण आतमध्ये जाणार नरे पार्कला. बघा एवढा सुंदर असा गेट बनतोय. साईडला स्तंभ वगैरे लावण्यात आले जसे राज दरबारला असतात तसे. सुंदर अशी विठुरायाची प्रतिमा पाहू शकता तुम्ही. आता या अँगलने दाखवतो तुम्हाला. त्यानंतर आतमध्ये जाऊया आपण नरे पार्कात. या साईडने बघू शकता तुम्ही. तुम्हाला समजेल एखादा राज दरबार कसा असतो त्या टाईपमध्ये बनवण्यात आलाय. पंढरपूर निर्माण होणार आहे इथे बघा. विठुरायाची केवढी मोठी प्रेम आहे तुम्हाला झूम करून दाखवतो समजेल तुम्हाला. खूप सुंदर अशी विठुरायाची प्रेम आहे बघा. असा पंढरपूर निर्माण आहे होणार आहे इथे. तिथे जो परेलचा राजा आहे तिथे मुंबईचा राजाची सीन तशीच असणार आहे पण वेगळे असणार आहे. हा मेन गेट आहे. पुन्हा एकदा बघा या साईडला काम खरं जोरदार चालू झालंय. हीच अपडेट गेटची. आता आपण आतमध्ये जाणार नरे पार्कमध्ये. पुन्हा एकदा बघून घ्या. चला आतमध्ये जाऊया आता आपण नरे पार्कला जाणार. बघा या साईडने कसा बॅकग्राऊंड भारी दिसतोय. विठुराय या सर्वांचा लाडका आलोय नरे पार्कमध्ये. आता तुम्हाला अपडेट देणार आहे इन डिटेलमध्ये. तेव्हा मेन बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही काय राहणार आहे इथे. साईडला पॅक केलं. इथून बहुतेक बसतो परेलचा राजा बघा. पाहू शकता तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे पण चालू झालंय. केवढं मोठं स्टेज वगैरे असणार आहे ते बघू शकता तुम्ही. यंदाचे वारी परेलच्या राजाच्या दारी. पुन्हा एकदा बघा. आता आपण तिकडे जाऊया. गेटला एंट्री वगैरे असते ते कसं सजलंय. आता तिकडे जाऊया. तिथली अपडेट देतो तुम्हाला. तो पाठी स्टेज दिसतो तिकडे बघा. पाद्यपूजनचा स्टेज तिकडे होता आणि मेन स्टेज इथे होता. या साईडला बघू शकता तुम्ही कसं रेडी झालंय सर्व. हे गेटची एंट्रीला असणार आहे बघा. खूप सारे डेव्हलपमेंट आहेत त्या साईडला बघू शकता. या साईडला एवढं रेडी होणार आहे ते पण तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. त्याच्या आधी बघा तिथे पाद्यपूजन सोहळा कार्यक्रम झाला तो आहे आणि या साईडला पूर्ण पॅक करण्यात आले बघा. चारी साईडनी पाद्यपूजन सोहळा झाला त्याच्या समोर बघा किती जोरदार असं काम चालू आहे बघा. एंट्री वगैरे राहणार येते. तुम्हाला स्तंभ वगैरे दाखवले. आता तुम्हाला समजलं असेल बघा. हीच अपडेट परेलच्या रायाची नरे पार्कमधली. इथून तुम्हाला क्लिअर दिसत असेल आता काय काम चालू आहे ते. इथं राहणार आहे पंढरपूर निर्माण होणार आहे यावर्षी. यंदाची वारी परेलच्या रायाच्या दारी. त्या साईडने क्लिअर दिसत असतील. आतमध्ये बघा पिलर्स वगैरे लावण्यात आले बघा. 7 ते 8 पिलर्स लावण्यात आले तिथे. जोरदार असं काम चालू झालं आहे परेलच्या रायाच्या इथं. जो डेकोरेशन आहे पंढरपूर उभं राहणार आहे यावर्षी. ते बघा ते स्तंभ वगैरे तुम्हाला इथून दिसत असतील बघा. हे 4 स्तंभ आहेत. इकडून तुम्हाला दाखवतो अजून काय दिसतंय का बघा. खूप मोठी हाईट वगैरे राहणार आहे या डेकोरेशनची. जो देखावा आहे तो बघा. ते स्तंभ तुम्ही पाहता या साईडने. सुंदर असं काम चालू आहे. तर परेलच्या रायाची इन डिटेल तुम्हाला अपडेट देतोय आज. साईडने बघा स्टेजची जशी एंट्री असते तशी आहे. त्यानंतर इथं पिलर्स वगैरे आहेत. आता आपण त्या साईडने दाखवतो तुम्हाला. त्या साईडला पॅक केलं त्या साईडने तुम्हाला दाखवून आलो मी. त्या साईडला बघा कसं स्तंभ वगैरे लावण्यात आले. खूप जोरदार असं काम चालू झालं आहे. थोडंफार आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो.
तिथे स्तंभ वगैरे दिसत आहेत तुम्हाला. त्या साईडला आपण आलोय, तिथली तुम्हाला आता अपडेट देते मी. त्या साईडने आलोय, त्या साईडला पूर्ण पॅक झाले आणि त्या साईडला तुम्हाला दाखवलं मी जवळून म्हणजे काय काय बनतंय ते. त्या साईडला बघूया, इथं आहे अपडेट. तो परेलचा राजा आहे त्याची. आता मुंबईचा राजा जिथे बसतो गणेश गल्ली, तिकडे आपण जाऊया, तिकडची अपडेट देतो. आपल्या चॅनलवरती परेल वर्कशॉप अपडेटचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलाय, तो जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये पण हे आहेत व्हिडिओ. पण आपण एक वेगळा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की जे गणपती वगैरे सर्च करतात मुंबईमध्ये प्रसिद्ध गणपतींचा डेकोरेशन, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघताय तुम्ही, हा आहे मुंबईच्या राजाचा जो गेट, गणेश गल्ली जी एंट्री आहे तिथे पाहू शकता तुम्ही. सुंदर असा गेट बनवण्यात आला आहे. तुम्हाला पाठीमागे जे बनतं ते सर्व दाखवणार आहे मी. पहिलं गेट बघून घ्या तुम्ही, केवढा मोठा गेट असणार आहे बघा मुंबईच्या राजाचा. जसा लालबागचा राजाचा गेट असतो तसा सेम टू सेम मुंबईच्या राजाचा गेटही खास आकर्षक असतो. बघा या साईडला केवढी हाईट वगैरे आहे. उजव्या साईडला पण थोडंफार काम चालू आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी बघा, हे बघा उजव्या साईडला पण जोरदार असं कामाची तयारी झाली. तर केवढं मोठं असतं बघा मुंबईच्या राजाचा गेट. त्या गल्लीतून मुंबईचा राजा विसर्जनाला बाहेर पडतो. आणि लालबागचा राजा, मुंबईचा राजा यांचं आगमन वगैरे नसतो, त्या मूर्त्या तिथेच बनतात. त्यामुळे तुम्हाला विसर्जनाच्या वेळी तिथे एवढा क्राऊड असतो ना नाचत वगैरे. आणि इथून ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी व्ह्यू वेगळाच असतो. एवढी मोठी गली आहे बघा, त्याचं पूर्ण डेकोरेशन चालू. सामान बघू शकता तुम्ही. आता खूप काही सामान अजून आलंय बघा. त्या साईडला बघा वरती ते लावले जाते ते सर्व सामान आलंय इथे बघू शकता. आजची डेव्हलपमेंट. त्यानंतर इथे बघा ते घंटी वगैरे असते, जसे लालबागच्या राजाला बसवली जाते तसे सेम टू सेम बघा इथे खूप सारा सामान आलं आहे. त्या साईडला पण स्टेज चालू आलं आहे, तुम्हाला दाखवतो. बघा या साईडला किती सामान पडलं आहे बघा, खूप सारं. ही आजची डेव्हलपमेंट आहे. हे बघा खूप सारा सामान पडला आहे, तो तुम्हाला दाखवतो आज मी. नवीन नवीन सामान आलं आहे बघा. त्या साईडला बघू शकता. जे काय याला बोलतात बघा, कमेंटमध्ये नक्की सांगा. काय काय शब्द आठवत नाही ते, कारण हे राजवाडे जसे होते त्या टाईप कसे महाल वगैरे बनायचे, त्यातले स्तंभ वगैरे आहे. त्या साईडला तुम्हाला घंटी दाखवली, लालबागच्या राहायला लास्ट टाईम होती. नंतर या साईडला बघा सामान, खूप सारं सामान पडलं आहे, जुना वगैरे नवीन. त्यानंतर बघा कलर्स वगैरे टाईपमध्ये असतं बघा, त्या टाईपमध्ये पण आहे. त्यानंतर हे स्तंभ बघू शकता. त्यानंतर तिकडे बघा स्तंभ वगैरे लावण्यात आले येल्लो कलरची. आजची डेव्हलपमेंट तुम्हाला देतोय. खूप सारा सामान इथे टाकण्यात आलं आहे. ते बघा वरती तुम्हाला झूम करून दाखवतो. त्या दिवशी आपण आलेलं त्यावेळी रेडी होत होतं, पण आता कलर वगैरे सर्व मारण्यात आलं आहे. इथं आहे मुंबईच्या राहायचे अपडेट बघू शकता तुम्ही. खूप सारी डेव्हलपमेंट चालू आहे जोरदार. साईडने जवळ बघा, त्यावेळी समजेल तुम्हाला. हे वरची जे असतं ना मुख्य काम वगैरे त्याच्यावरती असतं. वरती बघा कसं काम वगैरे लावण्यात आलं. मेन भाग राहणार आहे हाईटवरती, त्याच्यावरती बघा इथे बघू शकता तुम्ही. ही डेव्हलपमेंट आहे मुंबईच्या राहायची. या साईडला पण बघा खूप जास्त सामान पडलं आहे. त्या साईडला मुंबईचा राजा बनणार आहे, ते पॅक केलं ते पण तुम्हाला दाखवतो. आता तिकडे जाऊया. जाता आता पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही, चारही साईडने तुम्हाला दाखवते. सामान वगैरे खूप पडलं आहे आज बघा. साईडला बघा मेन गेटला सर्व लावण्यात आले, त्याचं बघा कलर काम चालू आहे बघू शकता तुम्ही. सुकायला वगैरे ठेवण्यात आले बघा साईडला होऊ शकता. हे कलर काम इथे चालू आहे, कलर वगैरे केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. तिकडे बघा कलर वगैरे मारायचं जोरदार असं काम चालू आहे. इथे सर्व पाठी रेडी होतं, त्यानंतर पुढे घेऊन जातात बघा. साईडला फ्रेम वगैरे पण खूप सारे केलेले बघा. फ्रेम बघू शकता. जे मेन गेट आहे एंट्रीला, तिथे कलर वगैरे मारलेले आहेत बघा. त्या साईडला कलर वगैरे मारायचं आहे, मला दाखवतो. या बॅक साईडला बघा कलर वगैरे मारायचं काम चालू आहे इथे. मागच्या साईडला हे काम होतं, त्यानंतर पुढे घेऊन जातात सर्व. कलर काम चालू आहे सर्व वेगवेगळे. त्याचं जोरदार काम चालू आलं आहे. तरी इथं आहे मुंबईच्या राहायचे अपडेट. साईडला बघा कसं कलर मारून सुकट ठेवलेलं आहे बघा. एंट्रीला वगैरे असू शकतं बघा. ही साईड डेव्हलपमेंट आजची मुंबईच्या राहायची. त्या साईडला मूर्ती बनते मुंबईच्या राहायची. त्या साईडला पण स्टेज बघा, ते पूर्ण पॅक करण्यात आलं. ही काय अपडेट तरीच होती मुंबईच्या राहायची अपडेट. खूप जोरदार असं काम चालवलं आहे. गेट वगैरे तुम्हाला दाखवलं, खूप सुंदर अशा प्रकारे गेट झालं आहे. त्यानंतर जो आतला स्टेज आहे तिथे पण खूप जोरात असं काम चालू आहे. कलर काम वगैरे दाखवलं इन डिटेल व्हिडिओ आहे. चला त्याला मागच्या राहायची तुम्हाला अपडेट देतो. आपल्या चॅनलवरती जे पण व्हिडिओ टाकतो ते इन डिटेलमध्ये टाकतो मी, फक्त थोडं दाखवत नाही तुम्हाला. पर्यंतच्या राहायची अपडेट पण इन डिटेल दिली. चला त्याला लालबागच्या राहायच्या इथे जाऊया. लालबागचा राजा या अँगलने क्लिअर दिसतो गेट, म्हणून तुम्हाला दरवेळी मी येतो त्यावेळी याच अँगलने दाखवतो बघा. गेटचं तेवढंच काम आहे, गेटचे काय डेव्हलपमेंट नाही. आता आपण आतमध्ये जाणार आहोत बघा. एवढा मोठा गेट आहे आणि पाहू शकता तुम्ही कशी थीम वगैरे आहे. थोडंफारच आता काम राहिले वरती बघू शकता. आता आपण आतमध्ये जाऊया, आतमध्ये तुम्हाला अपडेट देतो. आता पुन्हा एकदा बघून घ्या. सुंदर असा लालबागचा राहायचा मेन गेट.
लालबागच्या राहायचा मेन गेट आहे, तुम्हाला जवळून काम दाखवतो त्यावेळी तुम्हाला समजेल. डिझायनिंग वगैरे पाहू शकता तुम्ही. लाईट वगैरे आल्यानंतर अजूनच भारी वाटणार आहे बघा. जसे राजेवाडे किल्ला वगैरे टाईप आहे असणार आहे ती बघा. सुंदर अशी कलाकृती वगैरे केलेली आहे. लाइटिंग वगैरे येईल त्यावेळी अजूनच भारी वाटणार आहे. ही एक साईड आहे, दुसरी साईड तुम्ही पाहिली असेलच, सेम टू सेम हीच असणार आहे बघा. कलाकृती बघू शकता कशी सुंदर अशी कलाकृती आहे. फ्रेमवर्क वगैरे बघा कसा फ्रेमवर्क केलेला आहे ते. सेल्फ मध्ये वगैरे फुले वगैरे काढण्यात आले जसे जुन्या घराला किंवा राजवाड्याला वगैरे असायचे त्या टाईपमध्ये बघू शकता. तरी काही डेव्हलपमेंट गेटची तुम्हाला जवळून दाखवते. आपले जे पण व्हिडिओ असतात इन डिटेलच असतात. ते बघा गेटला बघा देवी वगैरे आहेत. पहा सुंदर असा गेट आहे. आता आपण आतमध्ये जाऊया, आतमध्ये तुम्हाला अपडेट देतो. साईडला वरती इथं दिसते सेल्फ, ते एक देवीचा फोटो येणार आहे. हा मेन गेट आहे, वरती सेल्फ आहे, तिथे देवीची एक फ्रेम येणार आहे. त्यानंतर वरती काम बघू शकता तुम्ही, जोरदार असं काम चालू आहे वरती पण. तर इथे आजचे अपडेट. आता आतमध्ये जाऊया आपण. आणि बघा इथे पण लाईट वगैरे आल्यानंतर पाहू शकता तुम्ही 2 स्तंभ आहेत. आता आतमध्ये जाऊया फायनली आपण. लालबागच्या राहायच्या इथे आलोय, पाहू शकता तुम्ही. जिथून मुखदर्शनाची लाईन वगैरे असते आणि विसर्जनाला लालबागचा राजा याच गल्लीतून बाहेर पडतो. तर तिथली अपडेट हीच आहे की त्या दिवशी आपण आलेलो तशीच अपडेट आहे. आपण 3 दिवसाने आलोय कारण आगमन वगैरे खूप होते. पुढे बघूयात काय अपडेट आहे. इथे तर सध्याचे झुंबर लागले तेवढंच आहे, बाकी काही नाही. तुम्हाला गणेशोत्सवाचे सामान वगैरे काय घ्यायचं असेल गौरीचे वगैरे तर तुम्ही या लालबागला डेकोरेशन वगैरे बघायला पण येऊ शकता आणि ते सामान वगैरे पण घेऊ शकता. हे बघा झुंबर जे लावलेले आहेत, सीडी वगैरे तिथेच आहे. जो मेन गेटचा काम आहे आणि हा जो पॅसेज मधला काम आहे तो सध्या स्टॉप आहे मला वाटतंय. बघू शकता तुम्ही कसे झुंबर दिसतात. त्या साईडला लाईट वगैरे आल्यावर किती क्लास वाटेल विचार करा तुम्ही. ही सुंदर गल्लीतून आपण आतमध्ये जातोय बघा. जे चारी साईडला तुम्हाला ताडपत्री दिसते तिथं लालबागचा राहायचं काम सुरू झालंय असं समजलंय बघा. या अँगलने पाहू शकता तुम्ही कसे झुंबर आहेत. लाईट वगैरे टाकल्यावर ना अजून भारी वाटणार. तर ही गल्ली होती, त्यानंतर लालबागचा राजा इथेच बनतोय, सुरुवात झाली. त्यानंतर इथे बघा प्लॅटफॉर्म वगैरे बांधण्यात आलेत. गॅलरी वगैरे आहे. तर हिचं अपडेट, इथं लालबागचा राजा बसतो आणि इथेच फर्स्ट लुक वगैरे ओपन होतो. ज्यावेळी आता मूर्ती बनायला सुरुवात झाली, मूर्ती बनेल त्यावेळी फर्स्ट लुक दाखवतात ते लोक. बघा गॅलरी वगैरे केवढी आहे. आणि त्यानंतर जो मेन गेटला जसा स्ट्रक्चर आहे येल्लो किल्ल्या टाईप, तसा सेम टू सेम स्ट्रक्चर इथेही आहे. तर हीच आहे लालबागच्या राजाची अपडेट. आणि तुम्हाला मी आज वेगळ्या अँगलने दाखवणार आहे गेट दुसरा, जो मच्छी मार्केटच्या पाठच्या साईडचा आहे, तोही तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी बघू शकता तुम्ही, मी व्हिडिओ इन डिटेल बनवतो त्यामुळे थोडंफार आपला व्हिडिओ लॉंग असतो. वर्षभर गर्दी असते कारण हे तुम्ही पाहताय जिथे लोक उभे आहेत तिथे लालबागच्या राजाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता वर्षभर. बघा पुन्हा एकदा दाखवतोय. तुम्हाला बोललो ना मच्छी मार्केटच्या पाठच्या साईडचा जो गेट आहे तो बघू शकता. तुम्हाला कुणीच सांगितले नव्हते, त्याच वेळी मी बोललो होतो की किल्ल्या टाईपच काहीतरी यावर्षी स्ट्रक्चर असणार आहे आणि तुम्ही आता पाहताय सेम टू सेम तसंच आहे. काही ठिकाणी तुम्हाला समजलंही असेल, जसा ब्लॅक बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर समजलं असेल बघा. सुंदर अशी कलाकृती आहे. मच्छी मार्केटचा पाचचा गेट आहे. आता तुम्हाला जो मेन ग्राउंड आहे जिथे क्राऊड मॅनेजमेंट केली जाते, पूर्ण रांगा वगैरे इथे असतात. जे उभे असतो आपण 5 ते 6 तास लाईनीमध्ये आपल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी, ते बघा या लाईनी हाफ झालेत. त्या साईडलाही आता क्रिएट करणार लाईनी, कारण इथे बघा सामान वगैरे जो पडला आहे तो मेन जो आहे मंडप, जो मेन गेट त्याचाच आहे बघा. कमान वगैरे ते तिकडे नंतर लागणार. तर हीच आहे लालबागच्या राजाची अपडेट. तुम्हाला जवळून एकदा दाखवतो. ही बघा लाईन वगैरे पूर्ण बनवण्यात आलेत. तर आता आपण जाणार आहोत चिंचपोकळीचा चिंतामणीच्या इथे. तर हीच होती लालबागच्या राजाची अपडेट. आपण चिंतामणीला जाऊया. आपल्या चॅनलची इन डिटेलमध्ये अपडेट येत असतात म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. चला आता तिकडे जाऊया. आता आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे आलोय. मेन गेट तुम्ही पाहू शकता. परेल वर्कशॉपचा अपडेटचा व्हिडिओ मी टाकलाय, त्यामध्ये हे व्हिडिओ आहेत थोडेफार, पण मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ याच्यासाठी टाकतोय कारण जे सर्च करत असतात मुंबईमधील प्रसिद्ध गणपती, जसा लालबागचा राजा झाला, चिंचपोकळीचा चिंतामणी, असे खूप सारे, मुंबईचा राजा, परेलचा राजा, कालाचौकीचा महागणपती, त्यामुळे हा वेगळा व्हिडिओ मी टाकतोय. साईडला बघू शकता डेकोरेशन जोरदार असं काम चालू झालंय कारण परेलचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणीचं आगमन एकाच दिवशी असणार आहे. बघा चिंचपोकळीचा चिंतामणीची तुम्हाला अपडेट देतोय. मागच्या टायमाला आपण आलेलो त्यावेळी हा जो पडदा दिसतोय लाल, तो पूर्ण साईडने होता, पण आता आपल्याला पूर्ण ओपन दिसतंय. ज्यावेळी आपण अपडेट द्यायला येतो त्यावेळी आपल्याला प्रॉपर अपडेट देण्यासाठी, व्हिडिओ करण्यासाठी भेटतंय. एवढं आपलं नशीब तर चांगलं आहे. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप सारे अपडेटचे व्हिडिओ मी घेऊन येत असतो. जसं की बोरिवलीला वर्कशॉप आहे त्याचे पण अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. चला फायनल चाललंय घरी. तर आज आपण आलो परेलला.
त्यानंतर मुंबईमधील सर्व प्रसिद्ध गणपतींची अपडेट दिली तुम्हाला. खूप जोरदार असं काम चालू झालंय. असे अपडेट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कुठले तुम्हाला अपडेट पाहिजे तेही सांगा. आणि आगमन सोहळ्याचे व्हिडिओ वगैरे आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी टाकले तेही जाऊन तुम्ही नक्की बघा. एवढी जास्तीत जास्त हाईप करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.